निवासी आश्रमशाळांमधील 282 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू. सर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरित भरण्यात येतील. येत्या जानेवारीपर्यंत राज्यात 52 वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरात भाडे अधिक असल्याने ते वाढवून मिळण्यास शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचीही 2 महिन्यांनी परीक्षा. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची दर 2 महिन्यांतून परीक्षा घेण्यात येईल. निकालानंतर त्यातील उणिवा आढळल्यास त्यावर उपाययोजनांसाठी कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आश्रमशाळा शिक्षक किती? राज्यात शासकीय आश्रमशाळांमधील 3109 प्राथमिक शिक्षक तर 1911 माध्यमिक शिक्षक आहेत. अनुदानित आश्रमशाळेत 3412 प्राथमिक शिक्षक तर 2056 माध्यमिक शिक्षक आहेत. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची गुणवत्ता वाढवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत असावे या दृष्टीने परीक्षेच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांना या परीक्षा देणे अनिवार्य राहील. ज्या भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही अशा आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांना आश्रमशाळेमध्ये दाखल करण्याशिवाय पर्याय नसतो. शिक्षणाचा हक्क कायदा 2005 या मुलांना-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कायद्याने बंधनकारक आहे. पण अनेक आश्रमशाळांमध्ये विषय शिक्षकच नाहीत, तर अनेक शाळांचा भार या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा विषय डोळ्यांपुढे ठेवून शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळात शिक्षक पदांसाठी संच मान्यतेचे निकष ठरवण्यात आले आहेत. केंद्रीय कायद्यानुसार एका शिक्षकाने 30 विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे. ते 30 विद्यार्थी एकाच वर्गातील असावे असेही नाही. शिक्षक बहुवर्ग अध्यापक राहील ते त्यात अपेक्षित होते. प्रत्येक विद्यार्थी विशिष्ट असतो. शिक्षणाची समजूत घेण्याची भावना, विचार आणि गती वेगळी असते. त्यामुळे त्यांना शिकवण्याची पात्रता वेगवेगळी असू शकते. हे सर्व विद्यार्थी एकाच वर्गात आहेत म्हणून त्यांना सारखे शिकवता येणार नाही असे निदर्शनास आले. उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरिता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांसह MA, MSc, BA शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. माध्यमिक शिक्षक पदाकरिता विज्ञान, गणित, इंग्रजी व मराठी विषयासह BSc, BEd. प्राथमिक शिक्षक पदाकरिता सर्व विषय घेता यावे. यासह BA, DEd. तर पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाकरिता मराठी व इंग्रजी विषयासह BA, DEd. शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे गरजेचे आहे. या शिक्षकांना शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येणार आहे. आश्रमशाळेच्या 20 शिक्षकांना शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येणार आहे. आश्रमशाळेच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांच्या पत्रानुसार आवश्यकतेनुसार भराव्याची पदे कमी अधिक करण्याचे तसेच इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे, भरती प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी एकमत चंद्रपूर यांना राहील, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन SG बावणे यांनी कळविले आहे. डॉक्टर गावित म्हणाले की राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांवर अधिक सेवा बजावलेल्या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचाऱ्यांना 6 फेब्रुवारी 23च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयाचा राज्यातील 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे. आज तळोदा प्रकल्पातील 244 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना पालकमंत्री डॉक्टर गावित यांच्या हस्ते कायम नियुक्तींच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन स्तरावर वेतन निश्चिती करून लाभ मिळणार असून कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या दिनांकापासून लागू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार आमशा पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे आदिवासी पारंपरिक ढोलवादन व नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग 4 प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील आश्रमशाळांमध्ये रिक्त पदे मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. सरकारच्या तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांच्या मृत्यूसाठी हे महत्त्वाचे कारण असले तरीही जे कर्मचारी सध्या आश्रमशाळेमध्ये जे शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत ते त्याच आश्रमशाळांसाठी काम करतात का याची तातडीने छाननी होण्याची गरज आहे. राजकीय दबावामध्ये असलेल्या आश्रमशाळांमध्ये नियुक्त असलेले असंख्य कर्मचारी हे राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या कामांसाठी जुंपले जातात. ज्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक मिळत नाहीत अशी सातत्याने ओरड केली जाते तिथे अतिरिक्त शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती का केली जात नाही याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 497 शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून या सर्व आश्रमशाळांमध्ये 16,443 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 9,553 म्हणजेच 59% पदे भरली गेली असून 6,690 41% पदे इतके रिक्त आहेत.
शिक्षक व मुख्याध्यापकांची 7,338 पदे मंजूर असून त्यापैकी 4,607 पदे भरली आहेत, तर 2,731 पदे रिक्त आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 1,708 पदे मंजूर असून त्यापैकी 1,192 पदे भरली आहेत, तर 516 पदे रिक्त आहेत. राज्यात 540 अनुदानित आश्रमशाळांमध्ये 2,42,716 विद्यार्थी असून त्यामध्ये 15,713 पदे मंजूर आहेत. यापैकी 14,000 पदे भरली असून 954 पदे रिक्त आहेत. शिक्षक मुख्याध्यापकांची पदे भरली असून वर्ग 4मध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांची 7.23% पदे मंजूर आहेत. आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांचे मृत्यू या संवेदनशील व गंभीर विकासावर सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे मृत्यू होऊ नयेत, आश्रमशाळांची परिस्थिती सुधारावी, येथे रिक्त पदे भरली जावीत, याबाबत सरकारची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या सातत्याने संपर्क केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. गंभीर समस्येकडे डोळेझाक आश्रमशाळांमधील रिक्त पदांचा मुद्दा मांडला की जीव गमावलेल्या आदिवासी बालकांच्या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली जाते, असा अनुभव बालहक्क कार्यकर्ते मांडतात. या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्तानुसार सुमार आहे. राज्यातील आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांना मागील 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या भोजन आणि शैक्षणिक सुविधा आदींवर होणाऱ्या परिणामासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर रणजित पाटील आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी याबाबत सांगितले की आदिवासी आश्रमशाळांतील पदभरतीबाबत 2022-23 या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा नियमित सुरू झाल्यानंतर ही पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. तसेच अनुदानित आश्रमशाळातील शिक्षकांचे मानधन 900 रुपयांवरून 1,500 रुपये करण्यात आल्याचे ते म्हणाले. आदिवासी विकास विभागातील शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. नाशिक आयुक्त कार्यालयाअंतर्गत एकूण 210 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. सद्यस्थितीत प्राप्त प्रस्तावांपैकी सर्व आश्रमशाळांचे 2019-20 अनुदान निर्धारण झालेले आहे. सद्यस्थितीत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर परीक्षण अनुदानासाठी तरतूद उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.